हरिओम. आपण मसाज थेरपीसाठी किती कालावधी लागतो, कसा केला पाहिजे हे आपण पाहूयात. आयुर्वेद ग्रंथामध्ये श्रीधर कस्तुरे यांनी एका पुस्तकात लिहिलं आहे, अभ्यंग कसं करावं. साधारण एका अंगावर 66 सेकंद जर आपण तेलाची मसाज केली, म्हणजे 1 मिनिट केलं, तर ते तेल त्वचेच्या रंध्रामध्ये जातं. 133 सेकंद म्हणजे 2.25 मिनिटं जर केलं तर ते तेल त्वचेच्या खाली जातं. 160 सेकंद म्हणजे 3 मिनिटं जर मसाज केली तर ते रक्तामध्ये त्यातलं तेल शोषलं जातं. केशवाहिन्यामध्ये ते रक्त शोषलं जातं. 190 सेकंद जर मसाज केली ते 3.25 मिनिटं तर ते तेल स्नायूमध्ये आतल्या परत जातं, स्नायू संवर्धन होतं. 228 सेकंद जर हे मसाज केलं म्हणजे 4 मिनिटं तर मेदपर्यंत जातं. 240 सेकंद म्हणजे 4 मिनिटं जर केलं तर अस्थिपर्यंत जातं हे तेल. आणि 285 सेकंद जर आपण मसाज केली तर 4.25 मिनिटं तर हे तर मज्जा संस्थेमध्ये जातं. आणि मज्जा संस्था हाडाच्या आतमध्ये असतं. हे रक्त तयार करण्याचं काम तयार करतं. पाय पुढे येईल ते रक्तकोशिका बनवायचं काम करतं मज्जा संस्था. म्हणून अंदाजे 5 मिनिटापर्यंत तरी हे अभ्यंग आपण एका अंगावर केलं पाहिजे. म्हणजे पूर्ण अभ्यंग करताना 15 ते 45 मिनिटापर्यंत आपण हे अभ्यंग केलं पाहिजे. त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ किंवा स्टीम बाथ घेतलं पाहिजे. इथे सप्तधातू याचे परिणाम काय होतात मसाजाचे, तर सप्तधातू व त्याचा परिणाम होतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातू याचा परिणाम होतो आणि सप्तधातू आपलं कार्य सुधारते. मग रस काय महत्त्वपूर्ण अवयव, इथे रस आहे. सर्वात महत्त्वपूर्ण अवयव आपला रस. तेल रक्तात जातं, केशवाहिन्यापर्यंत जातं. हर एक प्रकारे केशवाहिनी आहे, त्यामुळं केशवाहिन्यामध्ये रक्त गेलं आपलं अंग दुखायचंही थांबतं. मांसही चांगलं होतं, त्याचं तेज येतं. मेद कमी होणार म्हणजे वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते मसाजने.